हो लक्ष द्या, आपण पाहून राहिलो आता का सदिश आणि अदिश राशी. अदिश राशीत अजून का काय येते, घनता येते, त्याच्यानंतर क्षेत्रफळ येते, काय ते क्षेत्रफळ येते, त्याच्यानंतर काय ते आकारमान येते, काय ते आकारमान, त्याच्यानंतर तापमान, वेळ. ठीक आहे, हे कायचे देते अदिश राशीत, कायचे देते अदिश राशीत. त्याच्यानंतर लक्ष द्या बे, अदिश राशीत ठीक आहे काय येते तर ऊर्जा येते, काय येते ऊर्जा. ऊर्जा म्हणजे एनर्जी, आणि एनर्जी कायच्यात मोजते तर एनर्जी मोजते जूल, कायच्यात मोजते, कायच्यात मोजते जूलमध्ये मोजते. ठीक आहे, त्याच्यानंतर आठवा आहे कार्य. काय कार्य, कार्य म्हणजे वर्क डन. तर वर्क डनचा फॉर्म्युला होता. ठीक आहे अबे वर्क डन, ठीक आहे वर्क डन, तुम्हाला पिस्टनचं वर्क डन शिकवलं असन. ठीक आहे शिकवलं का, ठीक आहे अबे वर्क डन. हां त्याच्यानंतर लक्ष द्या, प्रेशर नाही घेतलं का प्रेशर. ठीक आहे ए लक्ष द्या, प्रेशर याच्यात येते. ठीक आहे याच्यात येते प्रेशर. ठीक आहे प्रेशर डिनोट करते पी ना. ठीक आहे प्रेशर डिनोट करते पी ना. प्रेशरचा साधा फॉर्म्युला आहे. प्रेशर म्हणजे का तर प्रेशर लय सोपी आहे. यू नो चाकुल्याचा डब्बा, चाकुल्याचा डब्बा, दिवाळीच्या चाकुल्या. ठीक आहे तर चाकुल्याचा डबा राहते असा, त्याच्यात तुमची माय कुचकते बेसन. ठीक आहे का कुचकते बेसन, त्याच्यावर तर दुसरा एक रिकामा डबा कुचकते, आणि ह्या पोट्या पोट्टे तिकडं का पाहून राहिली मोबाईल, ठेव जा मोबाईल. ठीक आहे मग येईल चाकुल्या, मग अशी दाबते हे. अबे खूप सोपी आहे. प्रेशरचा फॉर्म्युला काय तर फोर्स ऍक्टिंग अपॉन द क्रॉस सेक्शन एरिया. हे रट्टा मारते, फोर्स ऍक्टिंग अपॉन क्रॉस सेक्शन, फोर्स क्रॉस. अबे डुकऱ्या, फोर्स ऍक्टिंग अपॉन द क्रॉस सेक्शन एरिया हे काही प्रेशर सांगायचं काम नसलं पाहिजे तुले. ठीक आहे प्रेशर इतकं सोपी आहे. हे लक्ष द्या रे, हे लक्ष द्या, मी काय म्हणून राहिलो, हे जे प्रेशर इथं दिलेलं आहे. ठीक आहे तर आता हे बा, ठीक आहे फोर्स ऍक्टिंग, मग हे पोट्टी काय करते फोर्स अप्लाय करते. फोर्स ऍक्टिंग ऑन द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द चाकुल्याचा डब्बा, देन चाकुले सांडिंग. किती सोपं आहे हे बा. चाकुल्याचा डब्बा आहे, त्याच्यावर दुसरा डब्बा आहे, आणि दुसऱ्या डब्यावर का करते फोर्स ॲक्ट करते. फोर्स ॲक्ट केला का प्रेशर अप्लाय होते. फोर्स ॲक्टिंग अपॉन द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द चाकुल्या, तुम्हाला पिस्टन शिकवलं. ठीक आहे ठीक आहे फोर्स ॲक्टिंग अपॉन द स्मॉल एरिया पिस्टन. ठीक आहे खड्ड्यात घाल म्हणत हे. ठीक आहे आपलं सोपं उदाहरण आहे. फोर्स ॲक्टिंग ऑन द चाकुल्या क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द चाकुल्याचा डब्बा, देन चाकुल्या इज भोको सांडिंग. ठीक आहे सोपं आहे. आता लक्ष द्या ए भाऊ, आता लक्ष द्या, जेवढा क्रॉस सेक्शन एरिया वाढवला, जेवढा क्रॉस सेक्शन एरिया वाढवला तेवढं फोर्स जास्त अप्लाय करा लागते. क्रॉस सेक्शन एरिया वाढवला का फोर्स अप्लाय का करा लागन जास्त. आता गंजा एवढा चाकुल्याचा डब्बा बनवला तुम्ही, चाकुल्या तयार करायचा, तुम्ही उभे जरी राहिले चाकुल्या नाही सांडणार. काऊन फोर्स तेवढा जोड्यानं फोर्स पाहिजे, तवा प्रेशर अप्लाय होईल बेसनावर, आणि तवा बेसनाच्या का सांडन चाकुल्या. समजलं का अबे समजलं का. मग या नियम का म्हणते याचा बे, फोर्स अप्लाय करा लागन कशावर क्रॉस सेक्शन एरिया. जर क्रॉस सेक्शन एरिया वाढवला तर प्रेशर का होईल कमी. हे पाय कमी होईल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना. ठीक आहे जर तुम्ही क्रॉस सेक्शन एरिया वाढवला तर प्रेशर का होईल, का होईल, का होईल. हां मग आता लक्ष द्या. ठीक आहे आता लक्ष द्या रे, तुम्ही ट्रकचे चाकं पाहिले, ट्रकचे चाकं पाहिले का, त्याचा क्रॉस सेक्शन एरिया काय मोठा आहे. काय हां ट्रकचा क्रॉस सेक्शन एरिया मोठा आहे. ट्रकचा क्रॉस सेक्शन एरिया मोठा असल्यामुळे ठीक आहे प्रेशर कमी रिलीज होते. प्रेशर का होते कमी रिलीज होते म्हणून. ठीक आहे काय क्रॉस सेक्शन एरिया मोठा आहे. ठीक आहे मग आता लक्ष द्या, जिथं कमी फोर्समध्ये जास्त काम करायचं आहे. आता दाढीचा ब्लेड, दाढीच्या ब्लेडचा क्रॉस सेक्शन एरिया अति सूक्ष्म राहते. क्रॉस सेक्शन एरिया कमी तर प्रेशर जास्त अप्लाय करते. रपकन थोडंसं लागलं टरकन दाढी होते. होते ना, होते का नाही. हां अबे होते का नाही. हां ठीक आहे तर लक्ष द्या. ठीक आहे क्रॉस सेक्शन एरिया वाढवला, क्रॉस सेक्शन एरिया वाढवला, क्रॉस सेक्शन एरिया वाढवला का प्रेशर का होते कमी, का होते. मग याचा वापर करून गाड्याचे टायरचा क्रॉस सेक्शन एरिया मोठा राहते. का राहते. आता तुम्ही पहा आपल्या इथं बंडी आहे, कायची आहे लोखंडाचं रिंग आहे तिले.
पण ऊसाची बंडी पहा ते लोक आणते, तिले टायर लावले आहे त्यानं, का लावले आहे, आणि त्याच्यात बेरिंग आहे, पुन्हा ओढाले हलकं, आणि क्रॉस सेक्शन एरिया वाढवला, पुन्हा ओढाले हलकं. आपले बी बैल असे रप्प ओढू शकते त्यासारखे, काहीच विषय नाही. त्यानं टेक्नॉलॉजी वापरली. आपण बसलो लोखंडी चाकं घेऊन, आपले बी बैलाले वावरातून 10-15 क्विंटल सोपी जाऊ शकते बंडीवर आणणं. आपण कायचे चाकं बसवले, आणि लहान नाही ना, क्रॉस सेक्शन एरिया तुम्ही कमी करून टाकला, नियमाच्या उलट चालले. का चालले, उलट चालले. बंडीचे चाकं मोठे करा, टायराचे टाका, रपकन हलकं जाईन, कायले बैलायले. पण त्याले ब्रेक लागन. मग पाहिजे ते ब्रेक कसे लावते, उतारावर ब्रेक कसे लावते माहिती आहे का, असं खुटी घालते मंदात ना, त्याच्यावर उभे होते. अबे बैलाला नाही आगुटत, मग त्याला संवेग प्राप्त होते, मोमेंटम. ठीक आहे, ते संवेगावर बंदुकीची गोळी घुसते ना आतमध्ये, तर ते संवेगामुळेच घुसते. त्या मास इंटू व्हेलॉसिटी आहे. मग ते व्हेलॉसिटी आणि त्याचं मास, वजन गाडीतल्या ऊसाचं ते पुरं न्यायचं होय बैलाला रेगाटत. ठीक आहे, म्हणून मग ते ब्रेक लावते. पाहिले का मी, असे घालते सामटीत त्या चाकाच्या, आणि मग त्याला झोकं घासत नेते तिकडं उतारावर. ठीक आहे, तर हे फोर्सचं हे प्रेशरचं काम आहे. तर आता लक्ष द्या. ठीक आहे, ॲटमॉस्फेरिक ठीक आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजते, वातावरणाचं प्रेशर मोजते हवा दाब मापीनं. काय न मोजते, हवा दाब. याले म्हणते बॅरोमीटर. काय म्हणते, बॅरोमीटर. ठीक आहे, आणि वातावरणीय दाबाले म्हणते 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे पाऱ्याच्या हवा दाब मापीनं 76 सेंटीमीटर असते. किती असते, अबे किती असते, 76 सेंटीमीटर. हे लक्ष द्या, किती असते. हे परीक्षेत विचारते, मी का म्हणून राहिलो, लक्षात ठेव जा. ठीक आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे हवा दाब मापीनं किती असते, तर हवा दाब मापीनं. ठीक आहे, हे कुठं मोजते, समुद्राच्या काठावर, जिथं सी लेवल असते. ठीक आहे, समुद्राच्या काठावर जिथं सी लेवल, म्हणजे सगळ्या समुद्राची सी लेवल सारखी आहे. तुमच्या घराची लेवल मोजते माहिती आहे का, स्टाईल लावताना. ठीक आहे, तर पाणी भरते एका नळीत, पाहिलं का, तो लेवल मोजते. तिकडला बी स्टाईल न कोणत्यातली स्टाईल सारखी आली पाहिजे, सारख्या याच्यावर. ठीक आहे, जर ते खाली गेलं तर उतार होते, जर ते वर आली तर लेवल होते. समजलं का, अजून वर गेली तर मग तिकडं चढ, इकडं उतार. ठीक आहे, तर ठीक आहे, ठीक आहे. आता लक्ष द्या, तर हवा दाब मापीनं मोजते, हवा दाब मापीले म्हणते बॅरोमीटर. का म्हणते, हवा दाब मापी. ठीक आहे, इंग्लिशमध्ये कॉल्ड ॲज बॅरोमीटर. तर आता लक्ष द्या, आता हे जे आपण पाहून राहिलो, प्रेशर. ठीक आहे, तर प्रेशर हवा दाब मापीनं 76 सेंटीमीटर भरते. पारा 76 सेंटीमीटर दाखवला का हे करेक्ट ॲटमॉस्फेरिक प्रेशर झालं. याले कधी परीक्षेत सेंटीमीटर नाही देत, MM मध्ये देते, तर MM मध्ये करा. ठीक आहे, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 MM मध्ये किती झालं. अबे परीक्षेत प्रश्न आला आहे, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे किती, 76 सेंटीमीटर. ठीक आहे, 760 MM. ठीक आहे, इंचात कन्वर्ट केलं चोट्ट्यानं. ठीक आहे, आणि म्हणे ए बी बरोबर फक्त ए बरोबर पोट्ट्यानं फक्त ए मारलं चोट्ट्यानं. अबे डुकऱ्यो, 76 सेंटीमीटर म्हणजे 760 MM. याले इंचात कन्वर्ट केलं, तर याले इंचात कन्वर्ट केल्यावर 29.92 का होते. ठीक आहे, इंच का होते, 92 इंच. ठीक आहे, समजलं का, हे मी का म्हणून राहिलो, समजलं का. मग त्याच्यानंतर ठीक आहे, हे त्याच्यानंतर लक्ष द्या, मग त्याच्यानंतर याले. ठीक आहे, याले अजून कायच्यात मोजता येते, तर लक्ष द्या, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फोर्स मोजते कायच्यात, न्यूटन मध्ये. फोर्सचं एकक काय, न्यूटन, आणि क्रॉस सेक्शन एरियाचा आहे मीटर क्यूब. याले ठीक आहे, हे ज्यानं प्रेशर शोधून काढलं, बे पोट्यो, ज्यानं प्रेशरची संकल्पना शोधून काढली त्याचं नाव होतं पास्कल. का होतं, म्हणून त्यानं या न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअरला एककाला नाव दिलं आपलं पास्कल. ठीक आहे, म्हणून प्रेशरचं एकक आहे न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर, किंवा यालेच म्हणते पास्कल. का म्हणते, पास्कल. मग आता लक्ष द्या, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे 76 सेंटीमीटर म्हणजे 760 MM म्हणजे 29.92 इंच. याले पास्कलमध्ये केलं. ठीक आहे, त्याले 1.013 × 10⁵ पास्कल. ठीक आहे, याले जर याले बारमध्ये मोजता येते तर 1.013 बार. ठीक आहे,
प्रेशरचं मग एकक का झालं, तर प्रेशरचं एकक झालं पास्कल, प्रेशरचं एकक झालं न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर, प्रेशरचं एकक झालं बार, प्रेशरचं एकक हवा दाब मापीनं 760 mm किंवा 76 सेंटीमीटर. एवढे बी ऑप्शन परीक्षेत राहू शकते. ठीक आहे. खालीलपैकी ठीक आहे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे किती. ठीक आहे. याले एक वातावरणीय दाब म्हणते. काय म्हणते. वातावरणीय दाब. ठीक आहे. हवा दाब मापीनं मोजते. ठीक आहे. आणि एखाद्या ठीक आहे बंदिस्त वस्तूचं प्रेशर मोजायचं आहे तर ते मोजते मॅग्नोमीटर. काय न मोजते. काय न मोजते मॅग्नोमीटर. मॅग्नोमीटरले म्हणते दाब मापी. काय म्हणते फक्त दाब मापी. ठीक आहे. मॅग्नोमीटर लक्षात ठेव जा. ठीक आहे. समजलं का. अरे समजलं का. ते हृदयाचे ठोके मोजते त्याला माहिती आहे का म्हणते. हा स्पिग्मो गॅमोमीटर बरोबर आहे. ठीक आहे. ते परीक्षेत विचारते. हां ठीक आहे. हे मीटर बिटर सगळे लक्षात ठेवायचे. त्याच्यावर परीक्षेत एक प्रश्न राहते. ठीक आहे. हे समजलं का. अभि हे समजलं का. हां मग आता लक्ष द्या. हे पृथ्वी आहे. पृथ्वीच्या जसं जसं वर जा तसं तसं प्रेशर कमी होत जाते. ग्रॅव्हिटेशनल जीची व्हॅल्यू काय होत जाते कमी होत जाते. ठीक आहे. वरता गेले तर हवा ठीक आहे हवेची घनता कमी होत जाते. आतमध्ये गेलं घनता वाढते, प्रेशर वाढते. ठीक आहे. टेम्परेचर वाढते. वरतं गेलं तर टेम्परेचर एका थरापर्यंत कमी होत जाते. त्याच्यानंतर कॉन्स्टंट राहते आणि त्याच्यानंतर कमी होत जाते. ठीक आहे. समजलं का. ठीक आहे. पुन्हा प्रश्न येते. लक्ष द्या. पृथ्वीच्या वरतं गेले तर किती डिग्री सेल्सिअसले तापमान. लक्ष द्या बे. पृथ्वीच्या वर गेले ठीक आहे तर तापमान किती डिग्री सेल्सिअसनं कमी होत जाते. दर 64 मीटरला 1 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर काय होते कमी होते. आणि पृथ्वीच्या आतमध्ये गेले. ठीक आहे. पृथ्वीच्या आतमध्ये गेले तर पृथ्वीच्या लक्ष द्या बे. पृथ्वीच्या आतमध्ये गेले तर दर ठीक आहे दर 100 मीटरले किंवा 99 मीटरले 3 डिग्री सेल्सिअसनं काय होते वाढते. किंवा 64 मीटर किंवा 66 मीटरला ठीक आहे 66 मीटरला 2 डिग्री सेल्सिअसनं कमी होते. 33 मीटरला 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढते. आतमध्ये गेलं तर वाढते बे वाढते. लक्षात ठेव जा. 33 मीटरले 3 डिग्री किंवा 66 मीटरले 2 डिग्री. पृथ्वीच्या आतमध्ये गेलं तापमान वाढत जाईल. पृथ्वीच्या सेंटरले 25,000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. किती 25,000. आणि वरतं गेलं तर तुमच्या घरचं फ्रीजचं ढोबर का लागलं बे. -10 -15 डिग्री सेल्सिअस. तवाच तर गारा तयार होते वरतं तुमच्या उरावर पडते टपुरे. ठीक आहे. गारा कशा तयार होते. इकडून सूक्ष्मकण गेले का त्याचे ठीक आहे फोर्स ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शनमध्ये थेंब होते. अजून वेगानं वर हवा गेली का डायरेक्ट गडे होते. गडे झाले का गुरुत्वाकर्षणात तुमच्या उरावर. ठीक आहे. कुठं हा हे वरचं 164 आहे बरोबर आहे. ठीक आहे. दर 164 मीटरला 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर काय होते कमी. कुठं वरतं 164 मीटरला 1 डिग्री. 164 मीटरला 1 डिग्री. आणि अंतरंगात गेले तर 64 मीटरला 2 डिग्री. ठीक आहे. किंवा 100 मीटरला ठीक आहे 100 मीटरला 3 डिग्री. ठीक आहे. 100 99 जवळपासचा आकडा येईल. ठीक आहे. तर हे लक्षात ठेव जा. आतमध्ये टेम्परेचर वाढते आणि वरतं गेलं तर कमी होते. काय होते कमी होते. समजलं का. जमन का. अरे जमन का. ठीक आहे. प्रेशर समजलं का. ठीक आहे. आता लक्ष द्या. मग ठीक आहे लक्ष द्या. मी का म्हणून राहिलो मग त्याच्यानंतर ठीक आहे कुठे गेलं रे मग. ठीक आहे. हां ऊर्जा. आता लक्ष द्या. ठीक आहे. ऊर्जेचे लय प्रकार आहे. पण ऊर्जेचे 2 प्रकार आहे. एक आहे कायनेटिक एनर्जी म्हणजे याले म्हणते गतिज ऊर्जा. आणि एक आहे स्थितीज ऊर्जा. काय स्थितीज. आता स्थितीज ऊर्जा म्हणजे आता लक्ष द्या. बॉम्ब आहे. बॉम्बमध्ये काय राहील पोटेन्शियल एनर्जी. स्थितीज फुटला का गतिजमध्ये रूपांतर. धरण बंधून आहे. का बंधून आहे धरण. ठीक आहे. तर स्थितीज ऊर्जेचा फॉर्म्युला आहे E = mgh. आता हे पाण्याची टाकी आहे. काय पाण्याची टाकी. तर या पाण्याचं वजन किती आहे दॅट इज कॉल्ड मास ऑफ द पाणी. ते पाणी किती उंच आहे हाईट. आणि G = 9.8. तर याच्यातली काय निघण पोटॅन्शियल एनर्जी निघण. समजलं का. धरण आहे. धरणात काय आहे स्थितीज ऊर्जा. धरणाचं पाणी सोडलं लगेच ठीक आहे एनर्जी कन्वर्ट होते गतीजमध्ये. समजलं का. मग
ठीक आहे, धरणातल्या पाण्यावर ऊर्जा तयार करते. तर पोटॅन्शियल एनर्जीचं रूपांतर गतीजमध्ये करते आणि टर्बाईनवर ओतते डायरेक्ट पाणी, आणि टर्बाईन मग फिरवलं का लाईन तयार होते. ठीक आहे, तर त्याला जनित्र म्हणते. का म्हणते? जनित्र. इंग्लिशमध्ये कॉल आहे जनरेटर. समजलं का? मग हे दुकानात बी होते पहिले जनरेटर, काहीच नाही, पण ते का करे मग जैविक ऊर्जेचं रूपांतर मेकॅनिकलमध्ये करेन, मेकॅनिकलचं रूपांतर हां. मग जनरेटर का करते? ठीक आहे, औष्णिक विद्युत केंद्रात वाफ तयार होते, हे वाफ मारते टर्बाईनवर, त्याचं रूपांतर करते मेकॅनिकलमध्ये, आणि मेकॅनिकलचं करते इलेक्ट्रिकलमध्ये. सोलर एनर्जीत, ठीक आहे, सूर्याच्या सोलर एनर्जीचं रूपांतर करते डायरेक्ट इलेक्ट्रिकलमध्ये, डायरेक्ट इलेक्ट्रिकलमध्ये. समजलं का? साधं लॉजिक आहे. मग आता धरणाचं पाणी आहे, तर धरणाच्या क्षितिज ऊर्जेचं रूपांतर गतीचं मेकॅनिकल, मेकॅनिकलचं इलेक्ट्रिकल. म्हणून तर थर्मोडायनॅमिकचा नियम म्हणते का ऊर्जा नष्टही करता येत नाही, ऊर्जा निर्माणही करता येत नाही, ऊर्जा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरित करता येते. आणि या ब्रह्मांडात निर्माण केलेली ऊर्जा ही काय? अक्षय आहे. काय? अक्षय. म्हणजे कधीही नष्ट करता येत नाही आणि तुम्हाला निर्माण बी करता येत नाही, याला कन्वर्ट करता येते. का करता येते? कन्वर्ट. मग आता लक्ष द्यावे. ठीक आहे, मग याचे उदाहरण विचारते. कोणते उदाहरण? स्थितीज ऊर्जेचे आहे. धरणातलं पाणी, त्याच्यानंतर पहिले चाबीच्या घड्या येत होत्या, ठीक आहे, तर त्याचा स्प्रिंग गुंड आहे, ते स्थितीज ऊर्जा आहे, त्याचं ठीक आहे गतीजमध्ये का करे? रूपांतर करे. ठीक आहे, ताणलेला धनुष्य स्थितीज, बाण सोडला गतीज. समजलं का? हां, हे ठीक आहे, हे स्थितीज ऊर्जेचे ठीक आहे प्रकार आहे. कायचे? स्थितीज ऊर्जेचे. मग गतीज कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ mv². काय? मग गतीज ऊर्जा, धरणाचं सोडलेलं पाणी, नदीचं पाणी, धनुष्यातून सोडलेला बाण, हे कशाचं रूपांतर आहे? कायचं रूपांतर आहे? गतीज. तुम्ही गाडी घेऊन ठीक आहे पळत आहे, कशाचं रूपांतर आहे? गतीज ऊर्जा. काय? गतीज ऊर्जा. तर आपल्याला विचारते का जर तुम्ही एखाद्या वस्तूचा वेग डबल केला तर त्याची गतीज ऊर्जा किती पटीनं वाढेल? आलेला प्रश्न आहे. का म्हणते? जर तुम्ही एखाद्या वस्तूचा वेग डबल केला म्हणजे दुप्पट केला, तर कायनेटिक एनर्जी किती पटीनं वाढेल? आता लक्ष द्यावे. ठीक आहे, इथं व्ही आहे, मी व्ही बरोबर घेतो 2v. किती घेतो? वेग डबल करायचा आहे ना. समजलं? कुचका याच्यात, कुचका याच्यात हाफ. हे लक्ष द्या, हाफ यम, व्हीच्या जागी 2vचा वर्ग. केलं का? हे केलं का? हां, मग हाफ यम 2चा वर्ग 4vचा वर्ग. केलं? आता हे सोडवतो, हे सोडवतो, हे 4 जे आहे हे बाहेर काढा. हे 4 गुणाकार, हे भाग नाही द्यायचा, चोट्टे हो, भाग नाही द्यायचा, 4 बाहेर काढा. का उरलो? अर्धा यम. ठीक आहे, आणि व्हीचा वर्ग. यम व्हीचा वर्ग का आहे? कायनेटिक एनर्जी. का आहे? कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, तर पहिलेपेक्षा कायनेटिक एनर्जी कितीनं वाढन? 4 पटीनं. वर्गाच्या पटीत वाढते. ठीक आहे, टिप्पट केला तर 9 पट होईल. ठीक आहे, 4 पट वेग केला तर 16 पट होईल. हे तिथं जाग्यावर पाहिजे. समजलं का? कुठं? पेपरच्या वेळेस ते चाललं बी पाहिजे. ठीक आहे, काहीच नाही. का आहे बी ते प्रश्न मुडदाड. ठीक आहे, समजलं का? हे समजलं का? हे समजलं का? काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? ठीक आहे, अरे काय प्रॉब्लेम? हां, मग आता लक्ष द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर लक्ष द्यावे. त्याच्यानंतर इकडे लक्ष द्या. फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲसिलरेशन. ठीक आहे, मास म्हणजे मास मोजते कायच्यात? केजी. ॲसिलरेशन मोजते मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे? ठीक आहे, मग याले ज्यानं शोध लावला फोर्सचा तो म्हणते ठीक आहे माय एकक न्यूटन घ्या. एवढं मोठं लंब काय केलं घेता? माय नाव घ्या. ठीक आहे, 1. ठीक आहे, फोर्सचं एकक त्यानं काय केलं? न्यूटन. मग 1 न्यूटन म्हणजे किती? तर 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाईन. सर हा पोट्टे पाठ करते 1 न्यूटन इज इक्वल 10⁵ डाईन 5 डाईन. अबे डुकऱ्या 5 डाईनवाल्या चोट्ट्या येते कसं पाहिजे चालले तिथं. 1 न्यूटन हे SI पद्धतीचं युनिट आहे, MKS पद्धतीचं युनिट आहे, आणि हे CGS पद्धतीचं युनिट आहे.
CGS म्हणजे त्याला रूपांतरित करा, ठीक आहे, सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंदमध्ये. हे जे आहे बे पाबे मोठ्यो 1 न्यूटन म्हणजे किती येते तर ठीक आहे लक्ष द्या, ठीक आहे. वजन घ्या 1 ग्रॅम. किती ग्रॅम? 1 ग्रॅम, ठीक आहे. त्याच्यानंतर मीटरचं रूपांतर लक्ष द्या. आता केजीचं रूपांतर ग्रॅममध्ये करा. कायच्यात करा, ठीक आहे. 1 किलोग्रॅमच्या जागी, ठीक आहे, 1 किलोग्रॅमच्या जागी का करा ग्रॅममध्ये किती होईल 1000 ग्रॅम, ठीक आहे. मग मीटरचं रूपांतर सेंटीमीटर करा. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. त्याच्यानंतर भागेला, ठीक आहे. इथं काय आहे सेकंद आहे तर इथं काय होईल सेकंद स्क्वेअर, सेकंद स्क्वेअर, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, ठीक आहे. आता लक्ष द्या. आता याचं रूपांतर जर CGS मध्ये केलं तर ह्या फॉर्म्युला होते ग्रॅम, ठीक आहे, सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. बरोबर आहे. हे काढा बाहेर, हे काढा बाहेर. ग्राम सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि यालेच म्हणते मग डाईन. का म्हणते याले? का म्हणते डाईन. मग आता इथं पहा, इथं काय येते, ठीक आहे. हे 3 शून्य आणि हे 2 शून्य म्हणजे 10 to the power 5, ठीक आहे. 10 to the power 5 डाईन. समजलं का अबे डुकरे? समजलं का? 1 न्यूटन इज इक्वल टू 10 to the power 5 डाईन. डिराईव्ह करून दाखवलं. डिराईव्ह का करून दाखवलं? हा डिराईव्ह. बरं झालं माझं सायन्स होतं. आर्ट असतं तर हे काही बी मला जमलं नसतं, ठीक आहे. समजलं का चोट्टे हो? हां अबे समजलं का मुर्दाडे हो? ठीक आहे. अबे समजलं का हे? हां. त्याच्यानंतर लक्ष द्या. त्याच्यानंतर लक्ष द्या. त्याच्यानंतर आहे वर्क, ठीक आहे. काय? हां कार्य करण्याच्या कार्य करण्याच्या दरास काय म्हणतात? वर्क. अबे वर्क म्हणजेच कार्य. मी मुर्दाड, ठीक आहे. लक्ष द्या. का म्हटलं मी? कार्य करण्याच्या दरास, ठीक आहे. हां ठीक आहे. लक्ष द्या. पॉवरचा फॉर्म्युला आहे W/T, ठीक आहे. काय? ह्या पॉवरचा फॉर्म्युला आहे. पॉवर म्हणजे ऊर्जा, शक्ती. पॉवर म्हणजे का? शक्ती, ठीक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या, ठीक आहे. आता कुठं गेलं? ऊर्जा. हा वर्क. आता लक्ष द्या रे. एखाद्या वस्तूवर वर्क कायले म्हणते? वर्क कायले म्हणते? ह्या खुर्च्या आहे. काय? खुर्च्या आहे. ह्या बाय ह्या खुर्च्या आहे. हे इथंच उभे आहे, ठीक आहे. शेटर पालन 40 वर्षांना आलो तर ह्या बाहेर राहीन, इथंच राहीन ना. वर्क कायले म्हणते? वर्क कायले म्हणते तर वर्क इथून वस्तू तिथं गेली, ठीक आहे, तर वर्क झालं. इफ आय अप्लाय द फोर्स ऑन दिस खुर्ची देन खुर्ची डिस्प्लेस्ड. काय म्हणलं? आता तुम्ही गाडी ट्रॅक्टर बंद पडला तर बे श्यामे इकडे, बे रत्न्या इकडे ना, धक्का मारना जरा. ट्रॅक्टरले धक्का मारते. ते चोट्ट कान्याय ब्रेक मारून राहते. हे धकावते धकावते कूदते. जर वस्तूचं डिस्प्लेसमेंट झालं नाही, वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेली नाही तर फोर्स तुमचा काहीच कामाचा नाही, वर्कच होणार नाही. अबे हे वस्तू इथं आहे, हे वस्तू इथं गेली तेव्हाच वर्क डन घडून येईन ना. मग इले इथून इथं न्यायचे आहे तर मला इले धक्का लागेल ना. फोर्स ॲक्टिंग आणि देन वस्तू इज डिस्प्लेस्ड. स्मॉल डिस्प्लेसमेंट दॅट इज कॉल्ड वर्क डन. हे वर्क डन तुम्हाला पिस्टनमध्ये शिकवे सायन्सवालेले. वरतून पिस्टन आहे, हे पिस्टन इथं गेलं बाई कचकन डिवा, ठीक आहे. DS डिस्प्लेसमेंट झालं. स्मॉल डिस्प्लेसमेंट कॉल्ड ॲज वर्क डन. खड्ड्यात घाल तू, ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे? आपण मोठं वर्क डन घ्यायचं, ठीक आहे. का घ्यायचं? ठीक आहे. वर्क डन केव्हा होईल? जेव्हा फोर्स अप्लाय केल्यावर वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नाही. दॅट इज कॉल्ड दॅट इज कॉल्ड अबे त्याला काय म्हणते? वर्क डन. मग आता लक्ष द्या बे. आता वर्क कायच्यात मोजते? वर्क. तर वर्क मोजते जूलमध्ये. कायच्यात मोजते? आणि 1 जूल म्हणजे 10 to the power 7 ऑर्ग. 1 जूल म्हणजे किती? आता लक्ष द्या बे, ठीक आहे. समजलं का? मग लक्ष द्या. एनर्जी मोजते कायच्यात? कॅलरी, किलो कॅलरी, ठीक आहे. किलोवॅट.
किलो कॅलरी, वॅट, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा पाहिलं आपण, ठीक आहे, हॉर्स पॉवर कायच्यात मोजते. आता हे वर्क डन पहा कायच्यात मोजते, जूलमध्ये. हे वर्क डन शोधून काढणारा जुल्या होय. कोणा होय? जुल्या. तर ह्या जुल्याची चुलत बहीण म्हणजे वर्ग, असं काय CGS पद्धतीत होय का होय. ठीक आहे. आता 1 जूल म्हणजे 10 to the power. कसं आलं पण हे पहा कसं आलं बे डुकरे हो. F फोर्स म्हणजे मास इंटू ॲसिलरेशन, बरोबर आहे का? अबे बरोबर आहे का? आणि S म्हणजे डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट कायच्यात मोजन? मीटर. अबे मीटरमध्ये मोजन ना डुकरे हो, बरोबर आहे का? हां, मग आता लक्ष द्या बे, आता लक्ष द्या. हे कायच्यात? केजीत. हे कायच्यात? मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि हे कायच्यात? मीटर, बरोबर आहे का? अबे बरोबर आहे का? मग याचं मी, ठीक आहे, मी याचं कायच्यात करतो? CGS. कायच्यात करतो? CGS पद्धतीत करतो. CGS मध्ये हे होईल ग्रॅम. कायच्यात होईल? ग्रॅम. मग हे कायच्यात होईल? ठीक आहे, सेंटीमीटर. ठीक आहे, हे कायच्यात होईल? सेकंड स्क्वेअर. आणि हे कायच्यात होईल? सेंटीमीटर. म्हणजे ग्रॅम. सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा वर्ग. आणि यालेच म्हणते मग, ठीक आहे, वर्ग. का म्हणते? वर्ग. समजलं का? का म्हणते? मग कसं तयार होते आता लक्ष द्या. मग जेव्हा मी हे कन्वर्ट करतो, का करतो? कन्वर्ट करा. 1 किलोग्रॅम म्हणजे किती? अबे किती? 1000. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, सेंटीमीटर होतं मीटर, तर 100 गुणेला 100 भागीला सेकंड स्क्वेअर. तसंच, कारण CGS मध्ये आणि MKS मध्ये सेकंड सारखेच राहते. मग आता बघा किती झाले? 4 आणि 2, 4 आणि 3, 7. 7 न काल इथं हे कायच्यात होतं? ग्रॅम. हे कायच्यात होतं? सेंटीमीटर. हे कायच्यात होतं? सेंटीमीटर. मग ग्रॅम सेंटीमीटरचा वर्ग भागीला सेकंड स्क्वेअर म्हणजे अर्ग, म्हणजे 10 to the power 7 अर्ग. म्हणून 1 जूल इज इक्वल टू 10 to the power 7 अर्ग. समजलं का? अबे समजलं का? हे समजलं का? काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम? हां, नाही ना? लय आहे सायन्स. ठीक आहे. हे 3 दिवसात होते का भाऊ? काय होत नाही. हे 3 दिवसात लय सत्यानाश आहे. एवढं सगळे 5वीपासून आहे ना भाऊ. ठीक आहे का? भेंड होणार आहे 3 दिवसात 5वीपासून. तरी लय सांगितलं मी 3 दिवसात. ठीक आहे. आता लक्ष द्या बे, आता लक्ष द्या. आता पाहू आपण रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. का पाहू? रेडिओ ॲक्टिव्ह. ज्या मूलद्रव्याचा, लक्ष द्या रे, ज्या मूलद्रव्याचा, लक्ष द्या, ज्या मूलद्रव्याचा अणु क्रमांक म्हणजे ॲटॉमिक नंबर किंवा त्याच्या न्यूक्लियसमधली प्रोटॉनची संख्या ही 80च्या वर जाते, तर ते गोटे मारायला लागते आणि त्याच्यातून निघते मग गोटे. ठीक आहे. गॅमा किरण, अल्फा किरण आणि बीटा किरण. समजलं का? हे लक्ष द्या. किरणोत्सारीचा शोध लावणारा माणूस, किरणोत्सारीचा शोध लावणारा माणूस कोण होय? ज्यानं रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध लावला. कोण होय बे? रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध कोण लावला? हेनरी बॅक्वेरेल. कोण लावला? कोण लावला? अबे कोण लावला? हेनरी बॅक्वेरेल. ठीक आहे बे, हेनरी बॅक्वेरेल. रेडिओ ॲक्टिव्हिटी. त्यानं का केलं? त्यानं घरी युरेनियम आणलं आणि त्यानं का नाही त्यानं कपाटात ठेवलं. कायच्यात ठेवलं? आता त्या कपाटाच्या खालच्या कप्प्यात का नाही झेरॉक्सचे कागद होते. झेरॉक्स नाही बे, एक्सरेचे कागद होते. त्याले म्हणते फोटोग्राफिक प्लेट. त्याले काम पडलं फोटोग्राफिक प्लेटचं. काढलं ते, काढून पाहते 3 मधात भोगदाड पडली आहे. मी आता आणले तर चांगले होते च्या मामी, तिथं पाहून आणले. असं काऊन झालं? त्यानं का केलं? दुसराही काढला, दुसऱ्यालाही तसंच भोगदाड. त्यानं पुन्हा नवीन आणले. 2चं काम होतं, 2 वापरले आणि बाकीचे 3 ठेवले. पुन्हा 8 दिवसांनी काम पडलं. पुन्हा मी असं का म्हणून राहिलं? त्यांना पुन्हा आणले आणि पुन्हा थ्यात्रॅकमध्ये पुन्हा 3 भोगदाड पडलेले दिसले. असं काऊन झालं? मग त्याला वाटलं का इथं काहीतरी गेम आहे. दुसरीकडे ठेवले, फरक नाही पडला. तिथे ठेवले तर फरक. मग त्याला वाटलं, त्यानं काय केलं? ते युरेनियम काढून ठेवलं. मग ठेवले तर मग गायब झालं. अरे साले इथंच काहीतरी गेम आहे. मग त्यानं युरेनियमचे
ठीक आहे, एका भांड्यात ठेवलं आणि त्याला प्लेटा लावल्या तर त्याच्यात त्याला आविष्कार झाला का याच्यातून असे 3 वेगवेगळे का निघते किरण. त्यालेच म्हणते हेनरी बॅक्वेरेलचा रेडिओ ॲक्टिव्हिटीचा थेरम. ठीक आहे, त्यानं मांडला. कोण मांडला? कोण मांडला? कोण मांडला? कोण मांडला? हेनरी बॅक्वेरेल. कोण मांडला? कोण मांडला? हेनरी बॅक्वेरेल. ठीक आहे, मग हेनरी बॅक्वेरेलनं रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध लावला. तर ह्या पट्ट्यानं का केलं? ह्या पट्ट्यानं एक, ठीक आहे, ए लक्ष द्या रे, ठीक आहे, ह्या पट्ट्यानं एक, ठीक आहे, ए लक्ष द्या रे, एक ग्रॅफाईटचं असं भांडं घेतलं आणि त्याच्यात ठेवला युरेनियम. का ठेवला? युरेनियम. आणि त्या युरेनियमच्या बाहेर, ठीक आहे, ह्या पट्ट्या अटॅच केल्या. ठीक आहे, प्लेट अटॅच केल्या. एक केली पॉझिटिव्हले, ठीक आहे, एक केली पॉझिटिव्हले आणि एक केली निगेटिव्हले. ठीक आहे, कायले केली? पॉझिटिव्हले निगेटिव्हले. हे वय निगेटिव्ह, हे वय पॉझिटिव्ह. समजलं का? अबे समजलं का? ठीक आहे, कोण शोध लावला याचा? हेनरी बॅक्वेरेल. आणि मग त्याले असं जाणवलं, लक्ष द्या बे, त्याले असं जाणवलं का इथून 3 किरण निघाले आणि 3 किरण एकशिद्धाच पयाला भोर केशा वरतो. त्याच्यानंतर लक्ष द्या, एक किरण गेला, ठीक आहे, इथं जाऊन थांबला आणि एक किरण असा जाऊन इथं जाऊन थांबला. ठीक आहे, आता लक्ष द्या, आता हे वय पॉझिटिव्ह चार्जची प्लेट, बरोबर आहे, आणि हे वय निगेटिव्ह चार्जची प्लेट. आता निगेटिव्हकडे कोण अट्रॅक्ट होईल? अबे पोट्टे, तुम्ही पोट्ट्याकडे अट्रॅक्ट होता का पोट्टीकडे अट्रॅक्ट होता? हां, पोट्टीकडं ना. काऊन? प्लस मायनस नेहमीच अट्रॅक्शन. तुम्ही जर त्याच्याकडेच अट्रॅक्ट होत असाल तर तुमच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. पोट्ट्याकडे अट्रॅक्ट होत असेल तर नियम आहे. ठीक आहे, ए लक्ष द्या, नियम आहे. आता लक्ष द्या, ए आता लक्ष द्या, इथून, ठीक आहे, जो निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होत आहे तर तो पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे. काय? काय? हां, ठीक आहे, तर लक्ष द्या, जो सीधा गेला तो न्यूट्रल आहे, चार्जलेस आहे म्हणून पळालं ते. तर हे वय चोट्ट गॅमा. ठीक आहे, जे पॉझिटिव्ह आहे ते वय अल्फा आणि जे पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट झालं ते निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहे, हे वय बीटा. का वय? का वय? बीटा. समजलं का? अबे समजलं का? घरी बी आणून नाही ठेवता येत रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. तुम्हाला सगळ्याला घरात कॅन्सर करून टाकान. याच्यातून निघालेले किरणं पालेभाज्या गाईच्या अंगात गेले तर दुधात उतरते आणि दुधातून तुमच्या पोटात जाते. इतकं खतरनाक आहे. याच्या वाटी बी नाही जात आहेत कायच्या रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटच्या. मग आता लक्ष द्या, आता मला सांगा रे, हे जे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहे हे असे खालतं काऊन, हे एकाच लाईनीत काऊन नाही आले, असे वरतं खालतं काऊन आले? बीटा कणाचं वजन अल्फापेक्षा जास्त आहे म्हणून खाली आहे. गॅमा, ठीक आहे, याच्यातला सगळ्यात हलका आहे गॅमा. ते सिद्ध पयालं त्याच्यापेक्षा हलका आहे. ठीक आहे, कोण? बे वजनी आहे. कोण? अल्फा. आणि सगळ्यात वजनी आहे. वस्तुमान कसं आहे म्हणलं तर सगळ्याधिक वस्तुमान बीटाचं, त्याच्यापेक्षा जास्त अल्फाचं, त्याच्यानंतर गॅमाचं. भेदन क्षमता कोणाची जास्त आहे? भेदन म्हणजे आर पार. ठीक आहे, तर लक्ष द्या याच्यावर, भेदन म्हणजे आरपार जाण्याची क्षमता. सर्वाधिक भेदन क्षमता, बे डुकरेव, सर्वाधिक भेदन क्षमता ही अल्फाची आहे. सर्वाधिक भेदन क्षमता कोणाची? अल्फा होय का तो? गॅमा. ठीक आहे, त्याच्यानंतर अल्फा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बीटा. सर्वात कमी भेदन क्षमता या तिघात कोणाची म्हणलं तर बीटा. सर्वात जास्त म्हणलं तर गॅमा. कोणाची? गॅमाची. कोणाची? भेदन क्षमता जर विचारलं तुम्हाला, सर्वात जास्त भेदन क्षमता कोणाची आहे? ठीक आहे, लक्ष द्या रे, सर्वात कमी भेदन क्षमता कोणाची? तर बीटाची. कोणाची? कोणाची सर्वात जास्त? गॅमा. अबे भेदन क्षमता सर्वात जास्त कोणाची? गॅमाची. त्याच्यापेक्षा कमी कोणाची? अल्फा. आणि सर्वात कमी बीटा. सर्वात कमी
सर्वात कमी नाही ना भे, चुकलं ना. ठीक आहे ठीक आहे, हे लक्ष द्या. भेदन क्षमता, हे लक्ष द्या, भेदन क्षमता सर्वात जास्त कोणाची, तर सर्वात जास्त ठीक आहे कोणाची, गॅमाची. कोणाची, गॅमाची. ठीक आहे, भेदन क्षमता त्याच्यानंतर आहे बीटाची आणि मग आहे अल्फाची. ठीक आहे, कोणाची आहे, लक्षात ठेवजा, सगळ्यात जास्त गॅमा. ठीक आहे, मग बीटा. ठीक आहे, आणि मग ठीक आहे अल्फा. ठीक आहे, काय अल्फा. ठीक आहे, भेदन क्षमतेवर प्रश्न येते, बरोबर पाहिजा. वस्तुमान म्हणलं, वस्तुमान का म्हटलं, हां वस्तुमान कोणाचं जास्त, तर वस्तुमान सगळ्यात जास्त बीटाचं, मग अल्फाचं त्याच्यापेक्षा कमी. ठीक आहे, आणि मग सगळ्यात कमी गॅमाचं. समजलं का. हां, मग लक्ष द्या रे, कोणता पॉझिटिव्ह चार्ज, अल्फा कण, निगेटिव्ह चार्ज बीटा. चार्जलेस कोणता, चार्जलेस कोणता, हां ह्या जो अल्फा कण आहे, ह्या अल्फा कण हेलियम डिनोट करते. काय डिनोट करते, हेलियमचं न्यूक्लियस. ठीक आहे, आता हेलियमचं न्यूक्लियस म्हणजे ॲटॉमिक नंबर 2 आणि मास नंबर. ठीक आहे, ॲटॉमिक मास नंबर 4 आणि मास नंबर म्हणजे अणुवस्तुमानांक 2. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आता ए ह्या निगेटिव्ह चार्ज आहे, आणि निगेटिव्ह चार्ज कायच्यावर राहते, इलेक्ट्रॉनवर. बीटा चार्ज पार्टिकल डिनोट करते इलेक्ट्रॉनले, कारण इलेक्ट्रॉन काय निगेटिव्ह चार्ज आहे. आणि ए ठीक आहे अल्फा कण करते ठीक आहे फोटॉन. काय डिनोट करते, फोटॉन. म्हणून अल्फा कणाचा वेग हा प्रकाशाच्या वेगा इतका आहे. कशाच्या वेगा इतका आहे, प्रकाशाच्या वेगा इतका आहे. कशाचा, अल्फा. ठीक आहे, सर्वात वेगवान कोण, तर सर्वात वेगवान ठीक आहे ए सर्वात वेगवान फोटॉन कोण आहे. ठीक आहे, ए फोटॉन म्हणजे कोण, अल्फा. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ठीक आहे ए लक्ष द्या रे, आता लक्ष द्या, अल्फा कणापेक्षा ठीक आहे लक्ष द्या, मग प्रकाशाच्या वेगापेक्षा 100. ठीक आहे, आता लक्ष द्या, ह्या जो आहे कोणता, बीटा. अल्फा कणाचा वेग बीटापेक्षा जास्त आहे, म्हणजे त्याच्यानंतर ठीक आहे इथं येते बीटा, दुसऱ्या क्रमांकावर येते बीटा. दुसरा वेग कायचा जास्त आहे, बीटा. सर्वात कमी वेग कोणाचा आहे, तर गॅमा. कोणाचा आहे. आता काऊन गॅमाचा वेग कमी असत, वस्तुमान काय आहे, अभि वस्तुमान काय आहे, जास्त. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, आता हे झालं वेग, का झालं वेग. पण भेदन क्षमतेवर जास्त व्या प्रश्न येते. भेदन क्षमता कोणाची जास्त, तर सर्वाधिक गॅमाची, मग बीटाची, मग हां अल्फाची. हे अल्फा कण एका पातळ कागदाले 6 mm कागदाले पार करून जाते. ह्या ए लक्ष द्या, ह्या ठीक आहे ह्या जो आहे ह्या चांगल्या 100 ठीक आहे 100 mm खड्ड्याले ठीक आहे किंवा 10 mm लोखंडी पत्र्याला कापून जाते, आणि ह्या तर डायरेक्ट 100 mm लोखंडी पत्र्याला कापून जाते. कोण, गॅमा. ठीक आहे, फळ्याला आलू कांद्याला कोंब फुटू नये म्हणून गॅमा किरणाचा का करते, मारा. का करते, मारा. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. ठीक आहे, आता हे जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटमधून अल्फा बीटा आणि का निघते, गॅमा. हे का होय, गॅमा. हे का होय, का होय, बीटा. आणि हे का होय, अल्फा. ठीक आहे, अल्फा का चार्ज आहे, पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह, आणि हे चार्जलेस. काय काय हा चार्जलेस. आता लक्ष द्या. ठीक आहे, आता इकडं लक्ष द्या, एखाद्या रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटमधून जर अल्फा किरण बाहेर पडला, कोणता किरण, आता लक्ष द्या, युरेनियम 92 आणि युरेनियम 238 आहे, याच्यातून जर अल्फा किरण बाहेर पडला तर अल्फा किरणाचा ॲटॉमिक नंबर आहे 2 आणि ॲटॉमिक मास नंबर आहे 4. तर ठीक आहे, नवीन तयार होणारं जे आयसोटोप्स आहे ते आयसोटोप्स तयार होईल युरेनियम 90 आणि युरेनियम 234. अभि 4 कमी झालं ना.
मग आपल्याला विचारते, जर एखाद्या रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट मधून अल्फा किरण बाहेर पडला तर नवीन तयार होणारा आयसोटोप्स हे कसं राहील? तर नवीन तयार होणाऱ्या आयसोटोपचा ॲटॉमिक नंबर 2 न कमी होते आणि ॲटॉमिक मास नंबर, ठीक आहे, हे लक्ष द्या, ॲटॉमिक नंबर, ठीक आहे, काय म्हटलं, लक्ष द्या, ॲटॉमिक नंबर किती न कमी होते? हा, लक्षात ठेव जा, ॲटॉमिक नंबर, ठीक आहे, 2 न कमी आणि ॲटॉमिक, ठीक आहे, मास नंबर 4 ने काय होते कमी, दोन्ही कमी कमी. कोणता किरण बाहेर पडला तर? हा, आता त्याच्यानंतर लक्ष द्या, ठीक आहे, त्याच्यानंतर इथं पहा, ठीक आहे, बीटा किरण बाहेर पडला, ठीक आहे, बीटा किरण बाहेर पडला तर ॲटॉमिक नंबर 1 न वाढतो, ॲटॉमिक नंबर 1 न वाढतो आणि ॲटॉमिक मास नंबर नो चेंज. म्हणजे लक्ष द्या, बीटा किरण बाहेर पडला तर ॲटॉमिक नंबर 1 न वाढतो आणि ॲटॉमिक मास नंबर वाढत नाही आणि बदलत बी नाही, ठीक आहे. आणि सर गॅमा किरण बाहेर पडला तर दोन्ही नो चेंज, तसाच राहते, का राहते? तसाच राहते. समजलं का? हे लक्षात ठेव जा, हे बी परीक्षेत आलं आहे, ठीक आहे. जर एखाद्या रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटमधून, ठीक आहे, अल्फा किरण बाहेर पडला तर ॲटॉमिक मास नंबर 2 न, ॲटॉमिक नंबर 2 न ॲटॉमिक मास नंबर 4 ने कमी होतो, ठीक आहे. जर बीटा किरण बाहेर पडला तर ॲटॉमिक मास नंबर 1 न वाढतो, ठीक आहे, ॲटॉमिक नंबर 1 न वाढतो, ॲटॉमिक मास नंबरमध्ये चेंज होत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर गॅमा किरण बाहेर पडला तर ॲटॉमिक नंबर बी चेंज होत नाही आणि ॲटॉमिक मास नंबर बी चेंज होत नाही. समजलं का? हे समजलं का? हे समजलं का? हे समजलं का? ठीक आहे. आता याच्यातला एक कॉन्सेप्ट राहिला, ठीक आहे, तो म्हणजे ज्याच्यावर परीक्षेत प्रश्न येते, तो म्हणजे हाफ लाईफ पिरियड. कोणता? हां, लय लोकांना हाफ लाईफ पिरियडवरचे गंध पाहिले, पण हाफ लाईफ पिरियड त्याला आयुष्यात समजला नाही. 12वी सायन्सले प्रश्नच येत होता केमिस्ट्रीत, हाफ लाईफ पिरियड, ठीक आहे. का म्हटलं? हाफ लाईफ. तर लक्ष द्या रे, ठीक आहे, ह्या रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटमधून आयसोटोप्स, आयसोबार तयार केल्या जाते. तो सोडियम 131 नावाचा आयसोटोप्स आहे, ठीक आहे. कोणतं? सोडियम 31. कोणतं? लक्ष द्या बे, सोडियम 31 आयसोटोप्स हे रक्तामधले अडथळे दूर करण्यासाठी वापरते. समजलं का? रक्तामधले अडथळे. त्याच्यानंतर कोबाल्ट, कोबाल्ट 61 हे आयसोटोप्स, लक्ष द्या, रक्तामधले अडथळे दूर करण्यासाठी सोडियम 31, कोबाल्ट 61 हे, लक्ष द्या, हे ट्यूमर आहे, ट्यूमर ब्रेनमध्ये, ब्रेन ट्यूमरले, ठीक आहे, डिझॉल्व करायसाठी वापरते, ठीक आहे. त्याच्यानंतर आयोडीन 131 गलगंडाची गाठ नष्ट करायची असेल तर वापरते. कायची? गलगंडाची गाठ. त्याच्यातून अल्फा बीटा गॅमा किरण बाहेर काढते आणि ते मारते गलगंडाच्या गाठीवर. समजलं का? तर हे अलग अलग आयसोटोप्स आहे, ठीक आहे. मॅडम क्युरी आणि पेरी क्युरीनं पोलिडियमचा शोध लावला, ठीक आहे. मेरी क्युरीनं रेडियमचा शोध लावला. आयरी क्युरी आणि फेनरी क्युरी, पोरगीनं जवाई, यानं आयसोटोप शोधले. कोण शोधले? हा, अणुबॉम्बचा शोध लावला एनरिको फर्मी. कोण लावला? एनरिको फर्मी, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक्सरेचा शोध लावला रॉन्टेंजन. कोण लावला? हां, सोनोग्राफी मशीनमध्ये. त्याच्यानंतर कोणी जर कोकेन गिकेन पोटात टाकून आणते, ठीक आहे, स्मगलिंग करणारे याच्यात, ठीक आहे. त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर, ठीक आहे, कुठं वापरते म्हणलं? एक्सरे, ठीक आहे. हार्ट टिचकलं, काही टिचकलं, ब्रेनमध्ये मार असला तर CT स्कॅन करते. त्याच्यात या सर्व मशीनमध्ये का वापरते? एक्सरे. एक्सरेचा प्रचंड वापर आहे. एक्सरे हा मांसातून आरपार जाते पण हाडातून आरपार जात नाही, म्हणून हाड तसंच दिसते, जिथून टिचकलं तिथं गॅप दिसते, ठीक आहे. कायच्यावर? फोटोग्राफिक प्लेट म्हणजे एक्सरेचा कागद. पाहिला का? हां, ठीक आहे. तर आता हाफ लाईफ पिरियड, आता लक्ष द्या रे, का पाहू आपण? हाफ लाईफ पिरियड. याच्यावर प्रश्न येते. कायच्यावर? हाफ लाईफ. लय महत्वाचा टॉपिक आहे, या लय परीक्षेत प्रश्न आला आहे, हाफ लाईफ पिरियड, ठीक आहे. का म्हटलं? हाफ लाईफ पिरियड. आता आपल्याला लक्ष द्या, ते म्हणा पोलेडियम. का म्हणा? पोलेडियमचा हाफ लाईफ पिरियड 16 दिवस आहे किंवा 12 दिवस आहे. किती दिवस आहे?
परीक्षेत प्रश्न विचारण का पोलेट नियमचा हाफ लाईफ पिरियड 12 दिवस आहे. किती दिवस आहे? 12. परीक्षेत प्रश्न येईल पोलेट नियमचा हाफ लाईफ पिरियड 12 दिवस आहे. तर 1 ग्रॅम पोलेट नियम 48 दिवसानंतर किती शिल्लक राहील? का म्हणते 1 ग्रॅम पोलेट नियम 48 दिवसानंतर किती शिल्लक राहील? मी का म्हणून राहिलो समजायला आलं का? गणित काय आहे? पोलेट नियमचा हाफ लाईफ पिरियड 12 दिवस आहे. तर 48 दिवसानंतर ठीक आहे 1 ग्रॅम पोलेट नियम किती शिल्लक राहील? समजलं का? असा परीक्षेत गणित येईल. मग का करायचं? 1 ग्रॅम घ्यायचं. किती ग्रॅम घ्यायचं? किती ग्रॅम घ्यायचं? 1 ग्रॅम घ्यायचं. किती ग्रॅम घ्यायचं? 1 ग्रॅम. आता लक्ष द्या बे, हाफ लाईफ पिरियड किती आहे? हाफ लाईफ पिरियड म्हणजे जेवढं होतं त्याच्या अर्ध शिल्लक राहते. ठीक आहे. मग पहिल्या 12 दिवसांनी शिल्लक राहील 0.5 ग्रॅम. समजलं का? हाफ लाईफ म्हणजे अर्ध होते ते ओरिजिनलपेक्षा. ठीक आहे. माझ्या हाफ लाईफ पिरियड समजा 12 दिवस आहे तर मी 12 दिवसानं अर्धा होईन. ठीक आहे. मग 12 दिवसानं पाव होईन. समजलं का? मग आता ठीक आहे त्याच्यातून अल्फा बीटा गॅमा किरण निघते आणि त्याचं वस्तुमान कमी होते, एवढं शिल्लक राहते. मग पुन्हा 12 दिवसानं याच्या अर्ध होईल 0.250 ग्रॅम. ठीक आहे. किती दिवस झाले? 12 दुने 24. पुन्हा 12 दिवसानं याच्या अर्ध होईल याच्या 0.125. किती झाले? अबे डुकरे किती झाले? 36. आता पुन्हा 12 दिवस किती झाले? 48. आता याच्या 0.0625 ग्रॅम एवढं शिल्लक राहील. किती दिवसानं? समजलं का? ठीक आहे. त्याच्या अर्धे करा बरं. एवढे शेती का चुकलं माय? पा करून पा. 125 अर्धे. ठीक आहे. 0.125 भागीला 2 बरोबर आहे का? अबे बरोबर आहे का? समजलं का? हाफ लाईफ पिरियड समजलं का? तुम्हाला परीक्षेत दिन 12 दिवस 15 दिवस 48 दिवस तर किती दिवसांनी शिल्लक राहील? समजलं का? जेवढं ग्राम दिलं त्याच्या अर्ध करत न्यायचं. ठीक आहे. 48 दिवस म्हणलं 12 दुने 24 36 आणि 48 दिवसानं जे म्हण का ह्याच प्रश्न उलटा विचारण. काय विचारण? उलटा. कसा? 48 दिवस हाफ लाईफ 48 दिवसां. ठीक आहे. 48 दिवसात. ठीक आहे. लक्ष द्या. उलटा विचारण. ठीक आहे का? हाफ लाईफ पिरियड पोलेट नियमचा 12 दिवस आहे. तर किती दिवसानंतर 0.625 ग्रॅम 1 ग्रॅमपासून पोलेट नियम शिल्लक राहील? उलटा झाला. उलटा तर ते तुम्ही काढत न्यायचं. समजलं का? अबे समजलं का? किती दिवसांनी भेटलं? 12 24 32 आणि 36 आणि 48. समजलं का? हां. काल साऊंड वेव्ह पाहिलं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे प्रकार आहे. मायक्रोवेव्ज, रेडिओ वेव्ज, दूरसंचार वेव्ज. ठीक आहे. त्याच्यानंतर सूर्याचे किरणं, अल्ट्राव्हायलेट रेज, इन्फ्रारेड. ठीक आहे. हे सगळेच्या सगळे काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. त्याले म्हणते अवतरंग. का म्हणते? हां. आता लक्ष द्या. हे जेव्हा ठीक आहे हे जेव्हा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते याले मीडियमची आवश्यकता नसते. मग आपल्याला विचारते. ठीक आहे. आपल्याला परीक्षेत विचारते का इन्फ्रारेड. ठीक आहे. का म्हटलं? इन्फ्रारेड कुठं वापरण्यात येते? रेडिओ वेव्ज कुठं वापरण्यात येते? आता इथं लक्ष द्या. याचे लय प्रकार आहे. एक्सरे सुद्धा काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. त्याच्यानंतर कॅथोड रे. का म्हटलं? कॅथोड रे हे सुद्धा काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. त्याच्यानंतर अल्ट्राव्हायलेट राईज. ठीक आहे. अल्ट्राव्हायलेट लाईट हे सुद्धा काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. ठीक आहे. सूर्याचे किरणं. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्फ्रारेड. का म्हटलं? इन्फ्रारेड. आता इन्फ्रारेड कुठं वापरते? नाईट विजन कॅमेरा. कुठं वापरते? नाईट विजन कॅमेरा. कुठं वापरते? नाईट विजन कॅमेरा. जे आता नाईट विजन कॅमेरे येऊन राहिले, जे CCTV येऊन राहिले नाईट विजन, लाईट बंद असला तरी चोर दिसन. समजलं का? लाईट बंद. डिस्कवरी वाघाचं रात्री चित्रीकरण करते. दाखवते ना टीव्हीवर. काय फोकस लावते. वाघा थांब. अबे फोकस दुसरीकडे चालला. फोकस लावते जंगलात. वायरिंग टाकते. असे कॅमेरे राहते का त्याच्या बाजूला LED राहते लहान.
त्या LED निघते इन्फ्रारेड आणि त्या वाघावरून वापस कॅमेऱ्यात येते, लगेच चित्र तयार करते. ठीक आहे. ओसामा बिन लादेनवर हमला केला होता तर नाईट विजन कॅमेरे डोळ्याला लावून होते. कोणाच्या? अमेरिकेच्या सैनिकाच्या. ठीक आहे. तर रात्री जर ठीक आहे हमला करायचा असन ठीक आहे तर नाईट विजन कॅमेरे वापरते. का वापरते? नाईट विजन कॅमेऱ्यात राहते इन्फ्रारेड. ठीक आहे. त्याच्यानंतर ते जे पोट्टर राहते ना अपरिपक्व जन्माला येते 8 महिन्याचं 7 महिन्याचं तर त्याले ठीक आहे पोराचा बाप येते. कुठाची बाबूजी? बाबू काय नाही ते लाईटात ठेवला आहे. ठीक आहे. सासू सांगते बाबू लाईटात ठेवला जी त्याची ते काय तब्येत नाही बरोबर. बोल कोणत्या लाईटात ठेवला आहे? लावला का 60चा बल त्याच्या उरावर? ठीक आहे. तर कोणता लावला आहे? इन्फ्रारेड लावला आहे. त्याच्यानंतर ठीक आहे कोंबडीचे पिले मोठे करायचे आहे पटपट तर का वापरते? इन्फ्रारेड. त्याच्यानंतर धान्यातली डुप्लिकेट ओळखायची आहे, नोटा डुप्लिकेट ओळखायची आहे तर वापरते ठीक आहे वापरते अल्ट्राव्हायलेट लाईट. धान्य वायवाचा आहे सुकवाचा आहे वापरते अल्ट्राव्हायलेट लाईट. ठीक आहे. इन्फ्रारेडचा वापर समजला का? हां. त्याच्यानंतर चौथं 5वं मायक्रोवेव्हमध्ये वापरते. ठीक आहे. मायक्रोवेव्ह. त्याच्यानंतर लेझर. ठीक आहे. लाईट ॲम्प्लिफिकेटेड बाय स्टिम्युलेशन इमिशन ऑफ रेडिएशन. त्याच्यानंतर मेसर. ठीक आहे. का म्हटलं? मेसर. हे सगळे काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे. एक्सरेचा शोध कोण लावला? कॅथोड रेपासून शोधला. कोण? हां रॉन्टॅन्जन. हाडातून जात नाही मासातून आरपार जाते. ठीक आहे. एक्सरेचा वापर बॉम्ब पथक शोधकात बॉम्ब शोधण्यासाठी स्मगलिंग शोधण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या. त्याच्यानंतर जर एखाद्या पुलाले ठीक आहे क्रॅक गेला आहे किंवा लोखंडाचा पाईप टाकायचा आहे त्याच्यात जर कुठं क्रॅक आहे तर ते कोण शोधून देते? हां ठीक आहे. कोण शोधून देते? एक्सरे. रपकनच सांगते का इथं क्रॅक गेला आहे. ठीक आहे. ते क्रॅक बीक ओळखायची असेल तर ते एक्सरेचं काम आहे. त्याच्यानंतर तुमच्या पोटात अल्सर आहे काही आहे तर तुमचं शरीर बंद CT स्कॅन करते. ब्रेनमध्ये प्रॉब्लेम आहे ते CT स्कॅनमध्ये ठीक आहे नावच आहे ठीक आहे. CT स्कॅन कम्प्युटर ट्रोमोग्राफी. ठीक आहे. कम्प्युटर ट्रोमोटोग्राफी. तर त्याच्यात तुमच्या मेंदूचा ग्राफ काढते तर त्याच्यात वापरते का? एक्सरे. त्याच्यानंतर ठीक आहे का करते? सोनोग्राफी. त्याच्यातही वापरते एक्सरे. का वापरते? एक्सरे. हे सगळे काय आहे? हां ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे प्रकार आहे. साऊंड वेव्ह हा एकमेव वेव्ह आहे जो काय अनुतरंग आहे. ज्याले जासाठी का पाहिजे? मीडियम पाहिजे. याले मीडियमची गरज लागत नाही. समजलं का? हे समजलं का? मग वॉकी टॉकी आहे याच्यात वापरते मायक्रोवेव्ह. का वापरते? हां. त्याच्यानंतर तुम्ही ब्लूटूथ वापरता. ब्लूटूथची मर्यादा 10 मीटर. किती मीटर? ब्लूटूथ 10 मीटरच्या वर 30 फुटाच्या वर माणूस गेला का ब्लूटूथ ठीक आहे बंद होऊन जाते डिस्कनेक्ट. समजलं का? हां. इथं वायफाय आहे. वायफायची मर्यादा 100 मीटर. किती मीटर? 100 मीटर म्हणजे 300 फूट. वायफायपासून 300 फुटावर गेला खतम. समजलं का? अरे समजलं का? हां. तर असं हे आहे. ठीक आहे. इथं आपलं विज्ञान अजून लय आहे. जे घेता आलं ते घ्यायचं. ठीक आहे. हायपर मायोफिया आणि मायोफिया पाहून घ्यायचा. ठीक आहे. त्याच्यावर प्रश्न येते. ठीक आहे. समजलं का? हां.